अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटासा माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात। दीपावलीच्या सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य येवो ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहेत। बाळा, शांतपणे एकांतात बसून हे संदेश तुला ऐकायचे आहेत। मनातून सगळे वाईट विचार संपतील। एकदा ऐकून तर बघ, काही होणार नाही। उगाचच कल्पनेमध्ये अडकू नकोस। निर्भय हो आणि इतकी काळजी करू नकोस। तुमचे स्वप्न पाहत आहे ते प्रत्यक्षात नक्की येणार आहे। माझ्या स्वामीवर विश्वास आहे, स्वामी नामावर विश्वास आहे। माझं चांगलं होत आहे आणि आपण जेव्हा या विश्वासाने नाव घेतो, निरंतर कर्म करतो, तेव्हा जीवनात आश्चर्य घटना घडतात। लक्षात घे, एकाच दिवसात काही मिळत नाही आणि आज सेवा सुरू केली की लगेच उद्या प्रचिती येईल असेही नाही। संयम बाळग, पुन्हा सांगतोय, प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका। स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा। देवासमोर उभा राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत। कोणतेही कारण असो, तू रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका। मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला म्हणजे तुमचं आयुष्य बदलेल। अरे बाळांनो, एका जोकवर जर तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही, तर मग ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यासाठी पुन्हा पुन्हा का रडत आहात? लक्षात घ्या, मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगलं असलं तरी जीवनात खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते। मला मानतोस ना? मग विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देणार। विश्वास ठेव, तुझ्या इच्छेपेक्षा सुंदर माझं नियोजन आहे। फक्त तुला थोडं संयम ठेवायचं आहे। लोकांना नको सांगू की तू काय स्वप्न पाहत आहे, ते मदत तर करत नाही कारण पण आडवे मात्र नक्कीच जातील। उद्यापासून सुरू करीन हा शब्द तुझा सगळ्यात मोठे शत्रू आहे। उद्या काय होईल याचा विचार करणं बंद कर। फक्त आज कष्ट इतके कर की सगळे रेकॉर्ड तुटले पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचा, वेळ वाया घालवणं बंद कर। आज जर तू वेळ वाया घालवला तर उद्या आयुष्य वाया जायला वेळ लागणार नाही। आयुष्यात जगताना काही गोष्टी सतत स्मरणात ठेवायच्या आहेत। आयुष्याच्या शेवटी तुझ्या आयुष्यातील एक एक कर्म तुला चित्रपटासारखा तुझ्या डोळ्यासमोर दाखवले जाईल। त्यामुळे प्रयत्न कर चित्रपट बघण्यासारखा असावा। तुमचं काय गेलं म्हणून तुम्ही इतके रडता? तुम्ही काय घेऊन आला आहात जे हरवलं आहे? तुम्ही काय निर्माण केलं होतं जे नष्ट झालं आहे? तुम्ही काय घेतलं इथून जे दिलं आहे ते इथेच आज तुमचं आहे, ते उद्या दुसऱ्याचं असेल। परिवर्तन हा या संसाराचा नियम आहे। जितक्या लवकर तुम्ही ते स्वीकाराल तितक्या लवकर तुम्ही एक आनंदी आयुष्य जगू शकाल। घडणारी गोष्ट आज जरी अप्रिय वाटत असली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम खूप चांगले आहेत। विश्वास ठेव माझ्यावर। या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही। दुःखाचेही तसेच आहे, काही काळासाठी दुःख राहतात, फक्त हिंमत ठेवावी लागते। घाबरू नकोस, भीती हा फक्त मनाचा खेळ आहे। तू जेवढं गमवलं त्यापेक्षा जास्त कमवणार सुद्धा आहे, कारण रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं। आज वाईट तर उद्या खूप सुखाचा असेल, तुला समजायला हवं, कारण तू एक स्वामी भक्त आहे। सध्या वेळ वाईट आहे म्हणून घाबरू नकोस। विश्वास ठेव, तुझं भविष्य खूप सुंदर आहे। विश्वास ठेव, तुला जे हवं आहे ते सर्व काही मिळणार आहे। ही नियती तुझ्याकडून हिरावून घेते, कारण त्यापेक्षाही अनमोल देण्यासाठी तुझा हात रिकामा करत असते। तू जर शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतलं तर तुला नक्की स्वामी कृपेचा अनुभव येईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देते स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनिकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. बाळा, मन चिंतेत गुंतवून शरीराचा नाश पावतो, पण जर मनुष्य ईश्वराच्या चिंतनात गुंतवलं तर पाप नाश पावतो. अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं चुकीचं असतं. थोडा उशिरा मिळेल, पण जे सर्वोत्तम आहे ते तुला द्यायचं आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तू सुद्धा स्वतःबद्दल काही बोलू नको. सर्वोत्तम कार्य करत राहा. लोक तुझा परिचय देतील. विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथ असेल. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहावे. प्रत्येक क्षण योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय योग्य घ्या. आयुष्याला कलाटणी मिळेल. कोणीतरी येईल आणि माझं भलं करेल. संकटाच्या गर्दीतून बाहेर काढलेल्या आशेवर आयुष्याचा प्रणंगण बाळा कधीच जिंकता येत नाही. मतलबी लोकांपासून लांब राहा. जमलं तर थोडं टेन्शन कमी घे. चांगल्या लोकांच्या भेटी मागे. कामापुरता मामा असणाऱ्या लोकांना आयुष्यात जागा देऊ नकोस. जे झालं त्याचा विचार करू नको. जे घडायचं आहे त्यावर लक्ष दे. दुःख आणि भोग दोघांचे आयुष्य ठरलेलं असतं, हे कोणीही कमी करू शकत नाही. जे घडत आहे त्याला धैर्याने समोरचा योग्य वेळ आलं की आम्ही स्वतः तुझ्या आयुष्यात येऊ आणि तुझ्या वंजळीत एवढं सुख टाकू की तू स्वतःहून म्हणल, मी तर स्वामी आई एवढं मागितलं सुद्धा नव्हतं. तो तुझ्या हेतूची आणि मनाशी प्रामाणिक राहा. तुझ्या भोगाची तीव्रता आम्ही कमी करू. अरे, जोपर्यंत आमच्या भक्ताच्या मनात आमचं नाव आहे तोपर्यंत कोणीही त्याचा काही वाकडं करू शकत नाही. आम्ही तुम्हाला कधीही पडू देणार नाही, ना कोणत्याही नजरेत ना कोणाच्याही पायात. सगळ्यांना सगळं मिळणार. थोडा संयम ठेव बाळांनो. प्रत्येक चांगली गोष्ट होण्यासाठी योग्य वेळ द्यावे लागते. संयम ठेवा. जोपर्यंत तुमची वेळ येणार नाही तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागेल. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे तर मी असेनच. फक्त तू विश्वास ठेव. जर तुला पाडणारे 1,00,000 आहे तर तुला वाचवणारा या ब्रह्मांडाचा मालक आहे. तुमच्या आयुष्यात आणखीन खूप आनंद बाकी आहे. इतक्या छोट्या संकटांना घाबरून कसं चालेल. परिस्थिती सध्या कितीही वाईट असली तरी आशेचा दिवा विझू देऊ नकोस. तू आम्ही घेतलेल्या परीक्षेत पास झाला आहे, त्यामुळे तू या आयुष्याच्या परीक्षेत कधीही अनुत्तीर्ण होणारच नाही. करत आहे ईश्वर, सतत कृपा करतो. पण तरीही आयुष्यात समस्या असेल तर त्याचं मुख्य कारण आपल्यामध्ये आहे. आपल्यातील नकारात्मक प्रार्थना, नकारात्मक दृष्टिकोन ह्या गोष्टी कृपेला अडथळा निर्माण करत आहे. म्हणून आपल्या ईश्वराला शरण जायचं आहे. सद्गुणाचा विकास करत हे अडथळे दूर करायचे आहेत. एकदा ईश्वरी कृपाची अभिव्यक्ती करायचं आहे. नको होऊ उदास. मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ बाळा, मी तुझा श्वासात आहे. मला मूर्तीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. तू मनापासून सेवा करत आहे, त्यामुळे तुझी कोणतीही इच्छा आम्ही अपूर्ण राहूच देणार नाही. आज तुला एक काम सांगतो. शक्य झालं तर तू स्वीकार कर, म्हणजे हे जग सुद्धा तुला स्वीकारेल. अरे, संकट, अडचणी, संघर्ष हा तर आयुष्याचा भाग आहे. ज्या वेळी ईश्वराने मनुष्य रूपात अवतार घेतला त्यावेळी तुम्हालाही या सर्व गोष्टीचा सामना करावाच लागला आहे. म्हणून विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. पण संकट किती मोठा असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे. स्वामी नक्की साथ देणार. बाळा, तुझा संघर्ष असा आहे की विरोधक सुद्धा तुझं कौतुक करत आहे. आज तुला एक गोष्ट सांगत आहे, तू तेच करतो जे तुला हवं आहे. तू ते कर जे मला हवं आहे, मग घडेल ते जे तुला हवं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश
बनवण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनिकाय स्वयंभक्त प्रारब्ध गरिबी ही माय